पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना. महिलांचे केस कापून गळ्यात चपलांचा हार घालून अर्धनग्न करून भर रस्त्यात अमानुष मारहाण करत काढली धिंड. महिलांना केलं विवस्त्र. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हे दाखल. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी परिसरातील वाघेरी नगर भागात महिलांना अर्धनग्न करून त्यांच्या डोक्यावरील केस कापून आणि गळ्यात चपलांचा हार घालून धिंड काढून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दिवसाढवळ्या भर रस्त्यात हे सगळं घडत असताना आरोपींना रोखण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही. कांता राजपूत, अंजली राजपूत या आई मुलींचे केस कापण्यात आले. कांता यांच्या गळ्यात चपलांचा हार घालण्यात आला आणि दोघींचे कपडे फाडून अर्धनग्न करून त्यांची रस्त्यावरून धिंड काढण्यात आली. तर सुनील आणि गीता राजपूत यांना देखील अमानुष मारहाण करण्यात आली. देवी देवतांबद्दल अपशब्द वापरले या आरोपाखाली या सगळ्यांना अशा प्रकारची अमानुषपणे मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे विठ्ठलवाडीच्या शिवसेना शाखेत त्यांना नेण्यात आल्याची माहिती या महिलांनी दिली. इथे पोलिसांसमोर हा सगळा प्रकार घडत असताना आम्हाला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही असा आरोप या महिलांनी केलाय. या प्रकरणी जुली वाघरी, विनू वाघरी, पप्पी वाघरी, नितीन थोरात, रोहित आणि सोनू वाघरी या 7 जणांवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील 2 महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. दगड फेक झाले आमच्या घरावर. आजूबाजू लोकांनी ओरडून ओरडून त्यांना हाकललं. मग पोलीस पण आले. पोलिसांनी बघून गेले, व्हिडिओ फोटो वगैरे काढला. मग आम्ही बोलले, पोलीस आम्हाला बोलले का तुम्ही आपल्या सेंटरमध्ये जाऊन तक्रार करा. मग आम्ही पोलिसांना बोललो आम्ही जाऊ तक्रार करायला. जसे आम्ही लपून निघालो तक्रार करायला, मग आम्हाला पकडलं त्या लोकांनी गल्लीमध्ये पकडलं आणि तसंच माझ्या आईला आणि मला मारहाण करायला लागले. मग आमचे मोबाईल पण हिसकून घेतले. आमचे दागिने सर्व दागिने पण गेले आमचे. आम्हाला लय मारहाण केले, केस बिस कापले. 10, 15, 20 पोरं होते, बाया होता. माझा पुरा टॉप बी फाडून पुरी नंगी केली, मला पूर्ण नंगी केली होती रस्त्यावर. शिवसेना ऑफिस मध्ये घेऊन गेले मारत मारत. माझ्या मम्मीला चपलाचा हार वगैरे घातला होता. मारत मारत जो शिवसेना ऑफिस मध्ये नेले. मग आमचे फाटलेले कपडे आम्ही नव्हते काढत होतो. आम्ही बोललो चला आम्हाला चौकीमध्ये असंच घेऊ. पण आता आमचे कपडे त्या लोकांनी मारून जबरदस्ती काढायला लावले आमचे कपडे. लई दरवाजा बंद करून दिला शिवसेना ऑफिस मधला. कॅमेरे बिमेरे सर्व बंद करून दिले होते. तेव्हा ते चौधरी साहेब नगरसेवक कोणीच नव्हतं तिथं. त्यांच्या हाताखालची पोरं होते तिथं. मग पोलिसांची जीभ आली. जीवांमधून मारून मारून काढून मारत होते लोक. कारण काय मारण कारण आम्ही त्यांचं काय माहित काय बिघडलेलं आहे का ते आमच्याकडे काय मागतात ते आम्हाला सांगतच नाही. काय नुसते बघता, शिवीगाळ करता, मग मारायला येतात. माझ्या 2-3 भावांना मारलंय. हे 2 भाव तर लापत आहे. काय माहित कुठं पळवलंय त्यांना मारत मारत. काही कारण सांगतच नाही ते झगड्याचं आम्हाला फक्त एवढं बोलतं का तुम्ही आमच्या देवीला शिवी दिली. त्यांची देवी आणि आमची देवी एकच आहे. आम्हाला शिवी देऊन काय भेटणार नाही त्यांच्या देवीला. फक्त सर मला न्याय पाहिजे. कारण की माझी इज्जत लुटली त्या लोकांनी. बघा मी कमी जास्त करून टाकणार सेंटरला जाऊन. कारण की माझी चुकी नाही. आता माझं लग्न पण नाही झाले, मी कुवारी मुलगी आहे. कारण की माझे कपडे बिपडे फाडले साहेब. बघा मला आता न्याय पाहिजे, बस दुसरं काय नको. मला ते पूर्ण धरून द्या. माझी पूर्ण इज्जत गेली. मला तर लग्न करून कोणीच नाही घेऊन जाऊ शकत. सर्व व्हिडिओ त्या लोकांनी व्हायरल केलेले माझे. हे पुरे कपडे बिपडे सर्व फाडलेलं होतं त्या लोकांनी. मला खूप मारहाण केलेली त्या लोकांनी. केस विस कापले माझे. महिलांना मारहाण करून त्यांचे केस कापण्यात आले. या संदर्भात आपल्याकडे गुन्हा दाखल आहे आणि आरोपींना आपण अटक केली आहे. या संदर्भात श्रीमती कांता प्रेम राजपूत हिने तक्रार केली असून ती तक्रार मध्यवर्ती पोलीस स्टेशनला दाखल आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने एकूण 7 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने 2 महिलांना अटक केली. एक जुली वाघरी आणि दुसरी विष्णू वाघरी. या दोघींना अटक केलेली आहे. बाकीच्या आरोपींचा शोध चालू आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करत आहोत. न्यायालयातून रिमांड घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करत आहोत. तर काय गुन्हा दाखल आहे आपल्याकडे? या संदर्भात BNS 118(2), 115(2), 351(2), कंसात 3, 352, 189(2),
आणि 3 क्रॉस 7 5 याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. प्रकार काय घडलाय? ते एकाच समाजाचे असेल, त्यांच्या आपसात वाद आहेत पंचायत सारखे. आम्ही श्रेष्ठ, तुम्ही श्रेष्ठ.